नमस्कार. गणिताची भीती पळवण्यासाठी आपण चालवलेला प्रयत्न याच्या अनेक विद्यार्थ्यांकडून सूचना आल्या. त्या सूचनांचा विचार करून आपण योग्य मार्गाने जातोय हे आपल्या 2च व्हिडिओनंतर आपल्याला लक्षात यायला सुरुवात झाली. आणि हा जो गणिताचा भाग आहे हा सतत असाच सोपा करून तुम्हाला समजून देण्याचा माझा प्रयत्न मी नक्कीच सुरू ठेवणार आहे. आज आपण गणितातला एक महत्त्वाचा भाग समजून घेणार आहोत, जो तुमच्या स्कॉलरशिप, MTS, NTS, GTS सारख्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, तर या स्पर्धा परीक्षांमध्ये असा प्रश्न आपल्याला नक्की विचार करतो. तो काय प्रश्न आहे बघूयात. दर्शनी किंमत, ज्याला इंग्रजीतून फेस व्हॅल्यू असं म्हणतात. खूप सोपा भाग आहे. दर्शनी किंमत याला इंग्रजीतून फेस व्हॅल्यू असं म्हणतात. एक उदाहरण आपण समजून घेऊया. 4326 या संख्येमध्ये आपल्याला प्रत्येक डिजिटची जी काही फेस व्हॅल्यू आहे, दर्शनी किंमत जी आहे, तर ही दर्शनी किंमत आपल्याला समजून घ्यायची. बघा, दर्शनी म्हणजे काय? जे आपल्याला दिसतं ते दर्शनी. म्हणून या प्रत्येक अंकाची जी काही दर्शनी किंमत आहे ती आता मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. बघा, 6ची दर्शनी किंमत 6, 2ची दर्शनी किंमत 2, 3ची दर्शनी किंमत 3 आणि 4ची दर्शनी किंमत 4. थोडक्यात आपल्याला जसं दिसतंय, जे दिसतंय ते म्हणजे दर्शनी किंमत होय. हा एक सोपा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये फसवणारा एक प्रश्न आहे. मुद्दाम हा दिला जातो आणि विद्यार्थ्यांना वाटतं आपल्याला दर्शनी किंमत लिहायची आहे, म्हणजे याच्या अंकांवर ठरवायचं आहे, ती स्थानिक किंमत असते. तोच भाग आपल्याला आता पुढे बघायचा आहे. दुसरा भाग आहे याच्यातला स्थानिक किंमत. ज्याला इंग्रजीतून डिजिट व्हॅल्यू असं म्हणतात किंवा प्लेस व्हॅल्यू असं म्हणतात. डिजिट व्हॅल्यू किंवा प्लेस व्हॅल्यू. मग आता अजून एक दुसरं उदाहरण याच्यासाठी आपण घेऊयात. 54,354, 54,354. इथे 5 आहे, इथेही 5 आहे, इथे 4 आहे, इथेही 4 आहे. अंक जरी सारखा दिसतोय तरी त्याच्या स्थानिक किमतीमध्ये फरक असतो, हे आपल्याला अगोदर समजून घ्यायचं आहे. बघा, 4 हा एकक स्थानावर आहे, ज्याला आपण युनिट प्लेस म्हणतो. 5 हा दशक स्थानावर आहे, 3 हा शतक स्थानावर आहे, 4 हा दशहजार स्थानावर आहे आणि 5 हा दशहजार स्थानावर आहे. मग 4 या युनिट प्लेसला एकक स्थानावर असलेल्या अंकाला एकाने गुणायचं. त्याच्यानंतर 5 हा दशक स्थानाला आहे, म्हणून या 5ला 10ने गुणायचं. 3 हा शतक स्थानावर आहे, म्हणून 3ला 100ने गुणायचं. 4 हा हजार स्थानावर आहे, म्हणून याला 1000ने गुणायचं. 5 हा दशहजार स्थानावर आहे, म्हणून 5ला 10,000ने गुणायचं आणि यांच्या किमती आपण काढायच्या. बघा, 4 एके 4, 10 पाचा 50, 100 त्रिक 300. 4ने 1000ला जर गुणलं तर काय उत्तर येईल? 4000. 5ने जर 10,000ला गुणलं तर उत्तर येईल 50,000. आता 4ची स्थानिक किंमत 4, 5ची स्थानिक किंमत 50
तीनाची स्थानिक किंमत 300, चाराची स्थानिक किंमत 4000 आणि पाचाची स्थानिक किंमत 50,000. आता या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 54,354 हे उत्तर मिळालं पाहिजे. 50,000, 4,000, 300, 50 आणि 4. बघा याची बेरीज करूया आपण. 4, 5 5, 3 3, 4 4, 5 5. 54,354 हेच उत्तर आपल्याला मिळालं. म्हणजे आपण काढलेल्या सगळ्या स्थानिक किमती या बरोबर आहेत हे आपण याच्यावरून सांगू शकतो. अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला गणित सोपं करून शिकायचं आहे. याचा तुम्ही जर सराव केला, अशी अनेक उदाहरणं जर तुम्ही घेतली तर तुम्हाला नक्कीच हा कठीण वाटणारा भाग हळूहळू सोपा वाटायला मदत होईल. धन्यवाद.